थ्री इडियट्स हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनीच बघितला असेल। त्यातला तो आमिर खानचा फुंसूक वांगडू आठवतोय, जो पोरांना घोकणपट्टीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञान शिकवायचा, नवनवे शोध लावायचा। पण सध्या याच पात्रासाठी ज्या माणसाकडून प्रेरणा घेण्यात आली होती, तो भारताचा खराखुरा हिरो दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या 18 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलाय। या 18 दिवसांच्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचं वजन तब्बल 8.5 किलोनं घटलंय। वयाच्या 60व्या वर्षी इतक्या वेगाने वजन कमी होणं आणि प्रकृती खालावणं ही खरोखरच एक अत्यंत गंभीर परिस्थितीची धोक्याची घंटा आहे। संपूर्ण देशातून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाते। लडाखच्या बर्फाळ डोंगरात नवनवे प्रयोग करणारा हा इंजिनियर, हा पर्यावरणवादी कार्यकर्ता दिल्लीच्या कडक उन्हात जंतर मंतरवर उपोषणाला का बसलाय? या आंदोलनामागे नक्की काय मागण्या आहेत आणि सोनम वांगचुक यांच्या वयाच्या 9व्या वर्षापर्यंत शाळेत न जाण्यापासून ते तुरुंगवासापर्यंतचा प्रवास नक्की कसा राहिलाय, हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। देशात नीट पेपर फुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं होतं। संपूर्ण देशात यावरून संतापाचं वातावरण होतं। याच मुद्द्याला हात घालत सोनम वांगचुक यांनी दिल्लीत आंदोलनाचे हत्यार उपसले। कॉकरोच जनता पार्टीचा प्रमुख अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जंतर मंतरवर सुरू आहे। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। देशातील शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा व्हाव्यात आणि प्रशासकीय जबाबदारी निश्चित केली जावी, अशा त्यांच्या मागण्या आहेत। वांगचुक यांची प्रकृती वेगाने खालवत चालत असल्याने समर्थकांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण आहे। मात्र वांगचुक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जोपर्यंत देशातील शिक्षण व्यवस्थेत सरकारकडून ठोस जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत आपण एकही पाऊल मागे हटणार नाही आणि उपोषण सुरूच ठेवणार। सोनम वांगचुक यांच्या आयुष्याची कथा कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही। आज संपूर्ण जगाला शिक्षणाचे धडे देणारा हा माणूस वयाच्या 9व्या वर्षापर्यंत कधी शाळेत गेलाच नव्हता। 1966 मध्ये लेहमधील उलेट्योको या अत्यंत दुर्गम गावात सोनम यांचा जन्म झाला। गावात शाळा नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीची 9 वर्ष निसर्गाच्या सानिध्यात घालवली। त्यांच्या आईने त्यांच्या घरीच स्थानिक भाषेत प्राथमिक धडे दिले। वांगचुक सांगतात की शाळेत न गेल्यामुळेच त्यांना जगापेक्षा वेगळा आणि प्रॅक्टिकल विचार करण्याची सवय लागली। त्यांचे वडील सोनम वांग्याल हे राजकारणी होते आणि पुढे ते जम्मू काश्मीर सरकारमध्ये मंत्री सुद्धा झाले। सोनम 9 वर्षाचे झाल्यावर त्यांना शिक्षणासाठी श्रीनगरच्या एका शाळेत पाठवण्यात आलं होतं, पण तिथे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष सुरू झाला। लडाखमधून आलेल्या या मुलाला थेट इंग्रजीची पुस्तके हातात देण्यात आली होती। भाषा समजत नसल्यामुळे शिक्षक त्यांना एकतर शेवटच्या बाकावर बसवायचे किंवा वर्गाबाहेर उभं करायचे। या त्रासाला कंटाळून वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी हा मुलगा एकटाच बस पकडून दिल्लीला पळून गेला। लडाखच्या मुलांसाठी असलेल्या विशेष केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता। तिथं प्रचंड गर्दी होती, पण सोनम थेट मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये घुसले आणि आपली परिस्थिती सांगून प्रवेश देण्याची विनंती केली। हा त्यांचा धाडसी स्वभाव पाहून त्यांना तिथे प्रवेश सुद्धा मिळाला। पुढील शिक्षणासाठी सोनम यांनी श्रीनगरच्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजची म्हणजे सध्या NIT ची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली। मुलाखतीच्या वेळी त्यांनी आपल्या मंत्रिपदावर असलेल्या वडिलांचे नाव लपवून ते शेतकरी असल्याचं सांगितलं। इंजिनिअरिंगचं 1 वर्ष पूर्ण झाल्यावर सोनम यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं होतं, कारण त्यांना ऑप्टिक्स विषयाची आवड होती, पण त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग करावं। सोनम आपल्या निर्णयावर ठाम राहिले। परिणामी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च देण्यास साफ नकार दिला। वयाच्या 19व्या वर्षी या तरुणाने हार मानली नाही। त्यांनी स्वतःची फी भरण्यासाठी हॉटेलमध्ये एक खोली भाड्याने घेतली आणि शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली। आपल्या शिकवण्याच्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी अवघ्या 2 महिन्यात आपल्या 3 वर्षाच्या इंजिनिअरिंगची संपूर्ण फी जमा केली होती। 1988 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर सोनम यांनी लडाखमध्ये सेकेमोल ही संस्थेची स्थापना केली। ही शाळा अपयशी आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक वरदान ठरली। इथे पुस्तकी घोकंपट्टीऐवजी निसर्गाच्या सानिध्यात प्रत्यक्ष अनुभवातून शिकवले जाते। आता त्यांच्या कामाचे रिझल्ट्स बघूयात। 1994 मध्ये त्यांनी ऑपरेशन न्यू होप सुरू केलं, ज्यातून 700 शिक्षक आणि 1000 ग्राम समित्यांना प्रशिक्षित केले गेले। 1996 मध्ये लडाखमध्ये 10वीचा निकाल फक्त 5% लागायचा। सोनम वांगचुक यांच्या प्रयत्नामुळे 2015 पर्यंत हा निकाल 75% पोहोचला।
या अद्वितीय कार्यासाठी त्यांना आशियाचा नोबेल मानला जाणारा प्रतिष्ठित रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यानंतर त्यांनी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हची स्थापना केली। सौर ऊर्जेच्या मदतीने उणे तापमानही खोल्या उबदार ठेवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केलं। भारतीय लष्कराच्या मदतीने चीनच्या सीमेवरील लष्करी छावण्यासाठी हे सौर तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं, जे नंतर अफगाणिस्तानमध्येही नेण्यात आलं। लडाखमधील पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी त्यांनी आईस स्तूप म्हणजे बर्फाचं स्तूप ही अनोखी संकल्पना मांडली। हिवाळ्यात वाया जाणारे पाणी गोठवून शंकूच्या आकारात साठवायचे आणि उन्हाळ्यात ते वितळल्यावर शेतीसाठी वापरायचे ही त्यांची कल्पना स्वित्झर्लंडपर्यंत पोहोचली आहे। त्यांच्या या 6 आईस स्तूपांमध्ये तब्बल 3 कोटी लिटर पाणी साठवले जाते। सोनम वांगचुक हे केवळ लॅबमध्ये काम करणारे संशोधक नाहीत, तर ते जमिनीवर उतरून लढणारे कार्यकर्ते आहेत। लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश व्हावा, जेणेकरून तिथल्या पर्यावरणाचे आणि आदिवासी संस्कृतीचे रक्षण होईल। यासाठी त्यांनी 21 दिवसांचे मोठं उपोषण केलं होतं। ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी लडाख ते दिल्ली अशी भव्य पदयात्रा काढली। तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांना सिंधू बॉर्डरवर ताब्यात घेतलं होतं। 2025 मध्ये त्यांनी पुन्हा 35 दिवसांचे उपोषण सुरू केले, पण दुर्दैवाने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर 26 सप्टेंबर 2025 रोजी प्रशासनाने सोनम वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSA लावला आणि त्यांना तब्बल 170 दिवस तुरुंगात कैद करून ठेवण्यात आलं होतं। तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही देशातील शिक्षण व्यवस्थेसाठी त्यांनी पुन्हा एकदा हा लढा सुरू केला। सोनम वांगचुक यांचं नाव आले की 3 इडियट्स सिनेमाची चर्चा हमखास होते, पण वांगचुक यांनी नेहमीच या दाव्यापासून स्वतःला सन्मानपूर्वक दूर ठेवलंय। कौन बनेगा करोडपती मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना आणि जोश टॉक्स मधील एका भाषणात त्यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली होती। ते म्हणतात की हा चित्रपट माझ्यापासून प्रेरित आहे असं लोक म्हणतात, मी ते नाकारत नाही, पण संपूर्ण चित्रपट माझ्या आयुष्यावर आधारित नाही। चित्रपट निर्मात्यांनी माझ्या शाळेत गुपचूप येऊन चित्रीकरण केलं होतं, माझी परवानगीही घेतली नाही आणि मी पत्र लिहिल्यावर उत्तरही दिले नाही। मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे, मी फुनसुक वांगडू नाही, मी सोनम वांगचुक आहे। मी चित्रपटात काम करत नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यात काम करतो। भारताला अभिमान वाटेल असे नवे शोध लावण्यासाठी मी काम करत राहतो। ज्या माणसाने लडाखचे भविष्य बदललं, लष्कराला मदत केली आणि देशाला जागतिक पातळीवर नाव मिळवून दिलं, तो माणूस आज दिल्लीच्या रस्त्यांवर उपाशी बसला आहे। हे चित्र नक्कीच सुखावणारं नाहीये। आता वेळ आली आहे की सरकारने यावर गांभीर्याने विचार करून जबाबदारी निश्चित केली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? नीट परीक्षा पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा का? सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेसाठी घेतलेली ही भूमिका कितपत योग्य आहे? तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।